नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी यावेळेस मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये मुंबई कोकण झोन आणि प्रॉपर मुंबईच्या वतीने मुंबईच्या अवतीभोवती असणारे जे जिल्हे आहेत त्याच्या वतीने घाटकोपरमध्ये जे घाटकोपर रमाबाई आंबेडकर जे मुंबईमध्ये चळवळीचं ठिकाण मानलं जातं त्या ठिकाणी हा एक कार्यक्रम होतो. आणि या कार्यक्रमाला माझ्या सोबत ऍडव्होकेट जय मंगल धनराज आहेत. ते मुंबईचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे जे प्रिन्सिपल देखील आहेत आणि आता बीएसपी मध्ये कोकण विभाग इन्चार्ज आहेत. आणि विशेष म्हणजे आज कांचीराम साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी बहुजन समाज पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यापैकी मुंबई आहे. आणि आज काही कार्यकर्त्यांनी त्यांचा देखील केक कापलेला आहे, कारण त्यांचाही आज वाढदिवस आहे. 1970चा जो काळ आहे, 70 ते 2026 हा जो काळ आहे, त्या दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रातलं जे एक आंदोलन चालू होतं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतरचं जे आंदोलन होतं ते रिपब्लिकनचं होतं. त्यांच्या भाषणामध्ये तो 1 वर्षाचा काळ त्यांनी सांगितला. त्याच्यानंतर ही जी चळवळ आहे ह्याला सोल्युशन म्हणून त्यांनी मनुवादाला सोल्युशन म्हणून संपूर्ण भारतात कसं चॅलेंज आहे ते देखील त्यांनी सांगितलं. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ऍडव्होकेट धनराज जयमंगल धनराज यांनी सांगितलेलं आहे. मला सांगा साहेब, एक थोडा वेळ तुमचा घेणार. तुम्ही मला सांगितलं की मला एवढा सविस्तर तुमच्याशी डिस्कस करता येणार नाही, पण साहेबांच्या जयंती निमित्त 15 मिनिटात, आज 15 तारीख आहे म्हणून आणि तुमचा पण वाढदिवस आहे म्हणून तुम्ही कसं व्यक्त व्हाल? तुम्ही सभेमध्ये होतात ना? होतो. मी ते जे सभेमध्ये व्यक्त झालो तेच मान्यवर कांशीरामजींच्या जयंतीच्या दिवशी खरं म्हणजे जन्माला येणं हे माझ्यासाठी आता ते भाग्य विग्य शब्द मर्यादा म्हणून शब्द वापरायला तर वापरू किंवा आई वडिलांची पुण्याही समजतो मी की आजच्या दिवशी मला जन्म मिळाला. आणि त्यामुळे मला ना माझ्या जन्मदिवसाला कांशीरामजींचा जयंती असते ही मुळातच माझ्यासाठी आनंद देणारी गोष्ट आहे. त्यामुळे बहुजन आंदोलनाच्या सोबत काम करताना आणि आपल्या नेत्याचाच जयंती आपलाच वाढदिवस आहे ही आनंदाची बाब आहे, त्याच्यात काही प्रश्नच येत नाही. बघा, आम्ही बहुजन समाज पार्टीची कार्यपद्धती तुम्ही पहिले एकतर समजून घ्या की हा कॅडर बेस पार्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. दुसरी गोष्ट, अत्यंत अनुशासन मध्ये चालणारा हा पक्ष आहे. अनुशासन मध्ये जेव्हा आम्ही चालणारा पक्ष असं आहे म्हणतो, तर गेल्या अनेक वर्ष कित्येक माणसं बहुजन समाज पार्टीमध्ये कुठल्याही पदावर असोत नसोत या काही गोष्टी महत्वाच्या राहत नाही आमच्यासाठी. आम्हाला पक्षाचं मान्यवर कांशीरामजीने दिलेल्या रस्त्यावर चालण्यासाठी चालणारा सैनिक म्हणून काम करत राहणं एवढं आम्हाला कळतं. आणि आज रोजी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते म्हणून समाजामध्ये काम करतोय, कॅडर्स तयार करतोय, कॅडर चालवतोय, राजकीय ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्ण करतोय. आज आता संघटनात्मक निर्णय म्हणून माझ्याकडं मुंबई आणि कोकण झोनचा प्रभारी म्हणून आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील डोंगरे साहेबांनी ती जबाबदारी दिली. माझ्यासोबत आणखी एक प्रभारी म्हणून दिलेत आमचे राजेश चंद्रा म्हणून ठाण्याचे आहेत. आम्ही दोघं मिळून कोकण आणि मुंबई भागामध्ये आम्ही काम करू असं तो पक्षीय आदेश आहे. तो आदेश पाळून आमचं काम करणं चाललंय. पण एक सांगतो, जसं कांशीरामजीने आम्हाला नेतृत्व दिलं बहिणजीने आमच्या भविष्याची सोय लावून ठेवलेली आहे. आणि बहिणजीच्या प्रत्येक निर्णयासोबत आम्ही असं समजा डोळे बंद करून बहिणजीच्या निर्णयासोबत एवढं मला वाटतं पुरेसं आहे तुमच्या. माझा मुद्दा असा आहे की बहुजन मिशन सध्या कुठल्या भागात चाललेली आहे, कुठल्या दिशेला चाललेली, ते ऍडव्होकेट जय मंगल धनराज यांनी सांगावं. बहुजन मिशन, बहुजन समाज पार्टी आमच्या संस्थापक मान्यवर कांशीरामजींच्या रस्त्यावर बहन मायावतींच्या दिशानिर्देशनामध्ये नेतृत्वामध्ये आपल्या लक्ष्याच्या दिशेने चाललेली, अंतिम लक्ष जे आहे त्याच्या दिशेने आम्ही चाललेलो. अंतिम लक्ष काय? माझ्या भाषेत सांगू की साहेबांची? नाही, तुमच्या पण भाषेत सांगा. साहेबांची जयंती आहे त्याच्यामुळे त्यांच्या भाषेत चांगलं तर मला कांशीराम साहेबांच्या भाषेत सांगायचं, देशाची सत्ता हातात गेली आणि सत्तेतून सामाजिक परिवर्तन करणे हे आमचं लक्ष आहे. हे ऍडव्होकेट जयमंगल धनराज आहेत, कोकणचे इन्चार्ज आहेत सध्या. आणि आपण घाटकोपर मध्ये आहोत. आज कांशीराम साहेबांची खूप उत्साहात इथे जयंती साजरी झालेली आणि शेवटच्या घटकाला हाताशी घेऊन या देशात सामाजिक परिवर्तन घडवून आणायचं आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल असणार आहे. मित्रांनो,
पुढच्या एपिसोड मध्ये साहेबांची आता माझी धावती भेट झालेली आहे. त्यांना व्यवस्थित मी भेटेल आणि ते म्हणाले की अजून तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते पण आपण नेमकं काय ते जाणून घेऊ. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय भीम, जय भारत. धन्यवाद.